हॅलो मैत्रिणींनो, उन्हाळ्यात वाढलेली उष्णता, घाम आणि त्वचेतील ऑइल प्रोडक्शन यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची शक्यता जास्तच वाढते. कारण घाम, अतिरिक्त तेल आणि बॅक्टेरिया एकत्र येऊन पोर्स ब्लॉक करतात आणि त्यामुळे ॲक्ने निर्माण होतो. विशेषतः बाहेरची धूळ आणि पॉल्युशन यामुळे ही समस्या आणखीनच वाढू शकते. आणि म्हणूनच या दिवसात स्किन केअरकडे थोडं जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. आणि म्हणून आज आपण काही सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, जे पिंपल्स कमी करण्यास आणि त्वचा स्वच्छ, फ्रेश आणि हेल्दी ठेवण्यास मदत करतील. सगळ्यात पहिलं आहे नीम पेस्ट. नीम पेस्ट हा पिंपल्स कमी करण्यासाठी एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. कारण नीम मध्ये शक्तिशाली अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे ॲक्ने निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला कमी करण्यास मदत करतात. वापरण्यासाठी ताज्या नीम पानांची बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि ती थेट पिंपल्सवर लावा. रात्रभर तसेच ठेवून सकाळी स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे सूज कमी होते, लालसरपणा घटतो आणि पिंपल्स हळूहळू सुकून कमी होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि निरोगी दिसते. दुसरं आहे आईस क्यूब. आईस क्यूब वापरणं हा पिंपल्सवरचा रेडनेस आणि स्वेलिंग कमी करण्यासाठीचा एक सोपा आणि जलद उपाय आहे. कारण थंड तापमानामुळे त्या भागातील इन्फ्लमेशन कमी होतं आणि त्वचेतील सूज आटोक्यात येते. वापरण्यासाठी आईस क्यूब थेट त्वचेवर न लावता तो स्वच्छ कापडात गुंडाळून पिंपल्सवर साधारण 20 ते 30 सेकंद हलक्या हाताने ठेवा. यामुळे पोर्स थोडे टायटन होतात, ऑइल प्रोडक्शन कमी होण्यास मदत होते आणि पिंपल्स कमी दिसू लागतो. त्यामुळे त्वचा अधिक शांत आणि फ्रेश वाटते. तिसरं आहे टी ट्री ऑइल. हा पिंपल्स कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो, कारण त्यामध्ये स्ट्रॉंग अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे ॲक्ने निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला कमी करतात. मात्र टी ट्री ऑइल कधीही थेट म्हणजे डायरेक्ट त्वचेवर लावू नका, कारण ते खूप कॉन्सन्ट्रेटेड असते आणि इरिटेशन होऊ शकतं. म्हणूनच ते कोकोनट ऑइल सारख्या कॅरियल ऑइल मध्ये डायल्यूट करून वापरणं योग्य ठरते. आणि मग कॉटनच्या मदतीनं हलक्या हाताने पिंपलवर अप्लाय केल्यास सूज, लालसरपणा आणि इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा हळूहळू स्वच्छ आणि क्लीन दिसू लागते. चौथं, गुलाबजल. हे एक नैसर्गिक टोनर म्हणून खूप उपयुक्त आहे, कारण ते त्वचेचा पीएच बॅलन्स राखण्यास मदत करतं. पोर्स हलके टायटन करतं. दिवसातून 2 ते 3 वेळा गुलाबजल कॉटन किंवा स्प्रेच्या मदतीनं चेहऱ्यावर लावल्यास त्वचा ताजीतवानी आणि हायड्रेट राहते. तसेच अतिरिक्त तेल म्हणजे एक्सेस ऑइल कमी होऊन पिंपल्स होण्याची शक्यताही घटते. त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ, सॉफ्ट आणि रिफ्रेश दिसते. आणि उन्हाळ्यातील उष्णतेमुळे होणारा डलनेसही यामुळे कमी होतो. आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे चेहऱ्याला वारंवार हात लावण्याची सवय टाळणे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या हातांवर दिवसभरात विविध वस्तूंमुळे धूळ, तेल आणि बॅक्टेरिया जमा होतात. आणि जेव्हा आपण हेच हात आपल्या चेहऱ्यावर लावतो, तेव्हा ते जर्म सहजपणे त्वचेवर ट्रान्सफर होतात आणि याचमुळे पोर्स ब्लॉक होण्याची शक्यता वाढते आणि पिंपल्स, इरिटेशन किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणूनच चेहरा शक्य तितक्या क्लीन ठेवणं आणि हातांनी अननेसेसरीली टच न करणं ही सिंपल पण खूप प्रभावी स्किन केअर सवय आहे. आणि शेवटी यावर एक टीप द्यायची झाली तर जास्त तेलकट आणि खूप स्पायसी पदार्थांचं सेवन कमी करा. याने पिंपल्स आणि स्किन समस्यांपासून तुम्हीच वाचाल. कारण अशा अन्नामुळे शरीरात ऑइल प्रोडक्शन वाढतं आणि याचा डायजेशनवरही परिणाम होऊन त्वचेवर ॲक्ने येण्याची शक्यता वाढते. त्याऐवजी बॅलन्स डाएट घेणं आणि ग्रीन टी पिणं फायदेशीर ठरतं. कारण ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील टॉक्सिन्स कमी करण्यास मदत करतात, इन्फ्लेमेशन घटवतात आणि त्वचा आतून क्लीन आणि हेल्दी ठेवण्यास मदत करतात. आणि त्याचमुळे नियमित हे बदल केल्यास त्वचा अधिक क्लिअर आणि फ्रेश दिसू शकते. अशाच होम रेमेडीजसाठी मज्जा पिंक चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.